आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। देशभरात 19 ठिकाणी एनआयएची छापेमारी। अमरावतीच्या अचलपूर मध्येही एनआयएचं मोठं ऑपरेशन। काही लोकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती। ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांची एनआयएकडून अमरावतीमध्ये चौकशी। संबंधित विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा एनआयएला संशय। लॅपटॉप आणि कागदपत्रांमधून अनेक धागेदोरे हाती लागण्याची शक्यता। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात ईडीचं समन्स। 21 डिसेंबरला चौकशीला हजर राहण्याच्या सूचना। आमदार प्राजक्त तनपुरे आणि अर्जुन खोतकरांना ईडीचं समन्स। राम गणेश गडकरी साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी समन्स। 12 जानेवारीला चौकशीला हजर रहा असे आदेश। राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 20,000 बोनस। तर शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित 6.5 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार। मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत घोषणा। अवकाळीसाठी अंदाजे 2,000 कोटींची नुकसान भरपाई देखील या ठिकाणी देय आहे। जसे जसे पंचनामे होतील तसतसा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा होईल। सध्या महाराष्ट्राचा कारभार दिल्लीतून चालतो। अगदी पोलीस स्टेशनमध्येही दिल्लीतून फोन येतो। महाराष्ट्र दिल्लीचं पायपुष्ण झालंय। संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा। अनेक गोष्टी गृह खात्यासंदर्भात किंवा इतर खात्यासंदर्भात या दिल्लीतून कारभार चालवला जातो। महाराष्ट्र हा दिल्लीच्या मार्गावरील पायपुसणा झाला असं आम्ही म्हणतोय। ते या उद्धव ठाकरे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या भेटीला दिल्लीत उद्याच्या इंडिया आघाडीच्या बैठकीलाही लावणार हजेरी। खासदार संजय राऊतांच्या घरी सजावट। लोकसभेत गदारोळ केल्याप्रकरणी विरोधी पक्षाच्या तब्बल 33 खासदारांचं निलंबन। काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांच्यासह आतापर्यंत एकूण 47 खासदारांचं निलंबन। आज की सरकार तानाशाही की चरम शिखर पर पहुंच गए हैं। उनके पास बहुमत है और बहुमत की साथ साथ बाहुबली की डंडा घुमा रहे हैं। 22 जानेवारीला श्रीराम मंदिर उद्घाटना दिवशी अयोध्येमध्ये येऊ नका, गर्दी होऊ नये यासाठी राम मंदिर ट्रस्टचं भाविकांना आवाहन।